नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे बेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो. टोटल पदांची संख्या ही 490 असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे ITI झालेलं आहे, ITI ते पण संबंधित ट्रेडमधून जसं की फिटर झालं, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक असेल, अशा संबंधित ट्रेडमधून ज्यांचं ITI झालेलं आहे किंवा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन झालं, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा ज्यांचं BBA झालं आहे, बॅचलर आर्ट झालेलं आहे, BCom झालेलं आहे, BSc झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. इथं बघू शकता तुम्ही आपल्याकडे 6 पेजची ऑफिशियल रिक्रुटमेंट आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. हे पण या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे. सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याचपूर्वी चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतोय, नक्कीच याचा फायदा घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता त्यांची ऑफिशियल रिक्रुटमेंट आहे आणि ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, अकाउंटंट, एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट अप्रेंटिस हे तुमचे पदांचे नावं असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या लोकेशनला तुमचं हा जॉब असणार आहे. तर तामिळनाडू झालं, पॉंडिचेरी असेल, कर्नाटक झालं, केरळ झालं, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या लोकेशनला तुमचं पोस्टिंग असणार आहे. तर इथे बघू शकतात कोणत्या स्टेटसाठी कोणत्या कोणत्या सीट असणार आहे. जसं की इथं जर तामिळनाडू आणि पॉंडिचेरी बघितलं तर ट्रेड अप्रेंटिस फिटर झालं, इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक झालं, मशिनिस्ट असेल. तर इथे तुम्ही बघू शकतात की 12 महिन्याचा हा तुमचा अप्रेंटिसशिपचा हा प्रोग्राम असणार आहे. ओके, तर इथं बघू शकतात की अनरिझर्व्ड EWS, SC, ST, OBC आणि PWD साठी या ठिकाणी सीट असणार आहे. इथे तुम्हाला ज्या स्टेटला ज्या तुम्ही पदाला अप्लाय करताय, जसं की ट्रेड अप्रेंटिससाठी ITI लागणार, तर त्यामध्ये तुमचं कोणत्या ट्रेडमधून ITI झालं आहे, जसं की फिटर असेल, इलेक्ट्रिशियन झालं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक झालं, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक झालं किंवा मशिनिस्ट झालेलं आहे, त्या संबंधित ट्रेडमधून इथं तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. आता ट्रेड अप्रेंटिस झालं, त्यानंतर टेक्निशियन अप्रेंटिस म्हणजे ज्यांचं डिप्लोमा झालं आहे, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल झालं, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, सिव्हिल असेल, ह्या संबंधित ट्रेडमधून ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे तेच विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. इथं तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं सीट चेक करायच्या 12 महिन्याचा हा तुमचा अप्रेंटिसचा ट्रेनिंगचा प्रोग्राम असणार आहे. ओके, टेक्निशियन अप्रेंटिससाठी प्रत्येक स्टेट वाईज इथं आहे, तर तुम्हाला ज्या स्टेटला अप्लाय करायचं त्यावेळेस तुम्हाला इथं सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तामिळनाडू, पॉंडिचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणासाठी ज्यांचं ज्या पद आहे ते ग्रॅज्युएट अप्रेंटिस GA म्हणतो किंवा अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी तुमचा 12 महिन्याचा हा कोर्स असणार आहे. सोबतच ज्यांचं बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BA झाले, BCom झाले, BSc झालेले असेच विद्यार्थी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाला अप्लाय करू शकतात. इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. सगळं इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता आपण डिटेलमध्ये एज्युकेशन बघूया. जसं की मी सांगितलं ट्रेड अप्रेंटिससाठी काय लागतं, तर इथं 2 वर्षाचा ITIचा कोर्स हा लागतो. तर इथं तुमचं इलेक्ट्रिशियन झालं आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक झालं आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक झालं आहे किंवा मशिनिस्ट झालेलं आहे. ओके, तर त्यांचं 2 वर्षाचा ITIचा कोर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे संबंधित ट्रेडमधून. नेक्स्ट टेक्निशियन अप्रेंटिससाठी डिप्लोमा लागतो. त्यानंतर मेकॅनिकलमधून झाले, इलेक्ट्रिकलमधून झाले, इन्स्ट्रुमेंटेशनमधून झाले, सिव्हिलमधून झाले, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून झाले, इलेक्ट्रॉनिक्समधून तुमचा डिप्लोमा झालेला आहे. 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा कोर्स पाहिजे. सोबतच इथं दिलेलं आहे तर OBC असेल तर 45% गुण इथं कमीत कमी तुम्हाला असले पाहिजेत. आणि PWD SC ST साठी या ठिकाणी कोणतंही कंपल्शन नाही की किती पर्सेंटेज असलं पाहिजे. तर ओके, आता त्यानंतर जसं की ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी बघू शकतात की BBA झाले, BA झाले, BCom झाले, BSc झाले असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. हे झालं एज्युकेशन डिटेल. आणि जर ज्या विद्यार्थ्यांचं इथे बघू शकतात की ज्यांचं डिस्टन्स झालेलं आहे, पार्ट टाईम ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे, ITI असेल, डिप्लोमा असेल, त्यांना इथं अप्लाय करता येणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात सिलेक्शनची टेक्नॉलॉजी पण दिलेली आहे. सोबतच इथे दिलेलं आहे की 24 वर्षापर्यंत म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे. ते वयाच्या 24व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. आता एज कधी कॅल्क्युलेट केलं जाणार, तर 31 ऑगस्ट 2023 पर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जातं. सोबतच SC ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे, ते इथं 29 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC साठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. आता सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे, सगळ्यात पहिली तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. तर ऑनलाईन टेस्टच्या मेरिटवरती तुम्हाला इथे सिलेक्शन केलं जाणार. तर ऑनलाईन टेस्टमध्ये तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे मेरिटमध्ये या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. सिलेबस दिलेला आहे, जसं की ट्रेड अप्रेंटिससाठी सिलेबस काय असणार आहे, टेक्निकल ॲक्युमेंट असणार आहे, FT असणार आहे, रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे आणि बेसिक इंग्लिश लँग्वेज हे तुमचं या ठिकाणी असणार आहे. ओके, तर ट्रेड अप्रेंटिस अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी जनरिक ॲप्टिट्यूड असणार आहे, ॲबिलिटी झालं, इंग्लिश लँग्वेज स्किल असते हे तुम्हाला इथं विचारले जाणार आहे. आता ऑनलाईन टेस्टसाठी क्वालिफाय होण्यासाठी 40% गुण अपेक्षित आहेत. इथं बघू शकतात की 40% गुण ऑलसाठी आणि कमीत कमी 5% इथं SC ST PWD विद्यार्थ्यांना इथं सूट दिली जाणार आहे. तर ओके, तर हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी. ऑनलाईन
आपल्याला हा फॉर्म अप्लाय करून द्यायचा, तर तिन्ही पदासाठी वेगवेगळी वेबसाईट असणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तरी तुमचं OBC असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झालं, SC ST असेल तर कास्ट सर्टिफिकेट झालं, हे पण या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. शेवटची तारीख सांगायची झाली तर इथं 10 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. इथं डिटेलमध्ये त्यांनी 3 वेबसाईट वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. ओके, तर प्रत्येक वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतोय. ओके, तर आपण फॉर्म कसा भरायचा ते पण इथं या ठिकाणी मी सांगणार आहे. ओके, तरी तो तुमचा क्रायटेरिया बसत नाही आहे, तुम्ही टर्म्स अँड कंडिशन वाचलेले नाही आहे, तुमचा ह्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होणार आहे. 10 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. ओके, तर त्याने डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. आता चला तर आपण या ठिकाणी अप्लाय करायला घेऊयात. त्याच्या अगोदर परत एकदा मी इथं कागदपत्र दिलेले आहेत. काय काय कागदपत्र, जसं की तुमचं फोटोकॉपीज झालं, 10वीची मार्कशीट असेल, डिप्लोमा असेल, ITI मार्कशीट असेल, इंजिनिअरिंगची मार्कशीट असेल, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, PWD असेल तर त्याचं सर्टिफिकेट असेल, EWS असेल तर त्याचं सर्टिफिकेट, एक कॅन्सल चेक किंवा बँकेचं पासबुक, सेव्हिंग बँक अकाउंट पासबुक किंवा पॅन कार्ड, तुमची सिग्नेचर विथ ब्लॅक पेन, त्याची साईजसुद्धा 50 KB पेक्षा खाली पाहिजे आणि फोटो असेल तर फोटोची साईजसुद्धा 50 KB पेक्षा खाली असणं गरजेचं आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन होऊ शकतात, की जसं की टेक्निशियन अप्रेंटिस आणि अकाउंट एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी वेगळी लिंक असणार आहे. त्याच्यासाठी ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. याच्यावरती तुम्हाला एनरोल बटनवरती इथं क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं बघू शकतात की ॲज अ तुम्हाला स्टुडंट इथं रजिस्टर करायचं, तर आय एम अ स्टुडंट इथं तुम्हाला NIT स्पोर्टिव्ह स्टुडंट सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतरच हा सगळा फॉर्म तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे. तर चांगली संधी आहे, लवकरात लवकर अप्लाय करायचं. ज्यांचं फक्त ITI झालेलं आहे, फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, मेकॅनिक फिटर असेल, संबंधित ट्रेडमधून ज्यांचा ITI कंप्लीट झालेला आहे किंवा ज्यांचा डिप्लोमा झाला आहे, मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिशियन झालं, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल, असं संबंधित ट्रेडमधून ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे किंवा BBA झाले, BA झाले, BCom झाले, BSc झाले, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. 12 महिन्याचा हा ट्रेनिंगचा हा प्रोग्राम आहे. शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. जागांची संख्या ही 490 असणार आहे आणि यासाठी कोणतीही फी, या ठिकाणी कोणत्याही फीचं तुम्हाला इथं पेमेंट करायचं नाही. लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.